प्रदर्शन 2025 मोशी या ठिकाणी अशा आगळ्या वेगळ्या एका स्टॉलला भेट देण्यासाठी. तर शेतकरी बांधवांनो, आज मी तुम्हाला दाखवणार आहे एक अतिशय उत्कृष्ट असलेली कंपनी, जी अगदी अशा विशिष्ट अशा सेंद्रिय खतापासून आपल्याकडे उपलब्ध झालेली आहे आणि ती या प्रदर्शनामध्ये उपलब्ध आहे. ती आहे पेंडॉल नंबर 8 मध्ये E162 ला. चला मी तुम्हाला त्या भरपूर अशा खूप साऱ्या कंपन्या या ठिकाणी उपलब्ध झालेल्या आहेत. त्या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर शेळी पालन असेल त्याबद्दल पण एक स्टॉल आहे. या स्टॉल पासूनच आतमध्ये जर एंट्री केली तुम्ही तर तुम्ही समोर पाहू शकता या ठिकाणी आपला 2 नंबरला जो स्टॉल आहे E162 मध्ये. एंट्री केल्यानंतर 2 नंबरलाच हा स्टॉल आहे. या ठिकाणी तुम्हाला स्पेनची स्पेशलिटी जर म्हटलं ना तर कोंबडी खतापासून हे दाणेदार बनवतात, त्याचबरोबर लिक्विड खतं बनवतात आणि विशेष म्हणजे सगळ्या प्रकारच्या बॅक्टेरियाची रेंज या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे. शेतकऱ्यांसाठी आगळे वेगळे असे प्रोडक्ट आपल्यासाठी ऑर्गिकॉन ॲग्रोटेक प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आलेले आहे. तुम्ही जर पाहिलं तर ऑर्गिकॉनने आपल्याकडे 1 लिटर पासून तर अगदी 5 लिटर पर्यंत सर्व प्रकारची पॅकिंग उपलब्ध करून दिलेली आहे. त्याचबरोबर तुम्ही जर दाणेदार मध्ये जर पाहिलं तर दाणेदार मध्ये सांगतो, हे जे दाणेदार आहे हे अगदी 1 मिनिटामध्ये सहज पाण्यामध्ये टाकल्याबरोबर विरघळतं. म्हणजे या ठिकाणी कुठल्या प्रकारचा जमिनीमध्ये तर जाऊन शिल्लक राहत नाही. त्यानंतर पावडर फॉर्म मध्ये जर पाहिलं तर बरेचशा शेतकऱ्यांना काय होतं, पावडर फॉर्म लागत पाहिजे असतो. त्यांच्यासाठी हा पावडर फॉर्म आहे आपल्याकडे, तो पण आपण उपलब्ध करून दिलेला आहे. त्यानंतर तुम्ही जर पाहिलं तर गांडूळ खत या ठिकाणी उपलब्ध आहे आपल्याकडे. त्याचबरोबर निंबोळी पेंट ती सुद्धा आपल्याकडे एकदम चांगल्या आणि उच्च प्रतीची अशी उपलब्ध आहे आणि सिंगल क्रशिंग आहे विशेष म्हणजे. त्याचबरोबर आपल्याकडे जिप्सम असेल. शेतकरी बांधवांनो, जिप्सम जर तुम्ही विचार केला तर जिप्सम शेतकरी कोणते शेतकरी वापरतो, ज्याला कॅल्शियमचं खरंच माहिती आहे. यामध्ये 23% कॅल्शियम उपलब्ध आहे. त्याचबरोबर तुम्ही पाहू शकता एकदम सुंदर अशा प्रोडक्टची रेंज आपण या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे. त्यानंतर बॅक्टेरिया असेल, त्यामध्ये रायझोबियम असेल, ॲझोटोबॅक्टर असेल, पीएसबी असेल, झेडएसबी असेल. आता तुम्ही सगळे म्हणताल की झेडएसबी म्हणजे काय, तर झिंक सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया आहे. त्यानंतर ॲझोटोबॅक्टर आहे, त्याचबरोबर केएमबी आहे आणि ॲसिटोबॅक्टर जो ऊस उत्पादक शेतकरी असेल तो वापरतो. तर शेतकरी बांधवांनो, तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि सगळ्यांपर्यंत शेअर करा. शेतकरी बांधवांनो, ऑर्गिकॉनने जर तुम्ही लक्ष दिलं तर ऑर्गिकॉनने शेतकऱ्यांचंच नाही तर किचन गार्डनिंग असेल, इंडोर आउटडोर प्लांट करणारे जे शेतकरी असतील किंवा जे काही आपल्या देशामध्ये राहणारे जे काही नागरिक आहेत त्यांच्यासाठी सुद्धा खास असे मॉलिक्यूल उपलब्ध केलेले आहेत. तुम्ही जर मॉलिक्यूल पाहिले त्यांचे तर 5 सगळी अशी रेंज आहे. मॅडम, तुम्ही मला सांगू शकता का हे जे मॉलिक्यूल आहे यांची खासियत काय नेमकं? सर आपल्याकडे नीम आहे, क्रॉप नीम आहे. तर त्याच्यावरती जे फंगस पडतात त्यांच्यासाठी स्प्रेइंगसाठी आपण यूज करतो. हे रूट डेव्हलपमेंटसाठी रूट बुस्टर म्हणून यूज करतो. ओके. हे लिक्विड फॉर्मेशन मध्ये प्लांट बुस्टर म्हणून प्लांटची वरती ग्रोईंग स्टेज वाढवण्यासाठी यूज करतो. बरोबर. आणि आणखीन एक आपल्याकडे पॅलेट फॉर्मेशन मध्ये त्याच्यावरती पॉट साइज नुसार यूज सहित आपण सगळे डिटेल्स दिलेले आहेत. ओके. हे पण खूप कमी प्रमाणामध्ये वापर कुंडी कोणत्या साईजची आहे काय त्यानुसार आपण हे डोस यूज करू शकतो. ओके. आणि आणखीन एक आपल्याकडे वर्मी कंपोस्ट बेस मध्ये पण आहे. वर्मी कंपोस्ट आहे, नीम पावडर आहे आणि पॉटिंग मिक्सचर आहे. या मध्ये आपल्याकडे सगळे म्हणजे जे कुंडीसाठी जे आपल्याला पाहिजे, खतं पाहिजे असतील किंवा जे औषधं पाहिजे ते सगळे उपलब्ध केलेले आहे. जसं मॅडमने सांगितलं की हे क्रॉप केअर नीम ऑइल जे आहे, म्हणजे प्रत्येक कुंडीवरचं जे झाड आहे त्याच्यावर त्रश किडी वगैरे येतात किंवा जे काही अटॅक होतो त्यासाठी एकदम बेस्ट असं मॉलिक्यूल आहे. आणि याचा डोस जर पाहिला तर 4 ml प्रति लिटर. बरोबर मॅडम? म्हणजे खूप कमी डोस आणि खूप कमी कॉस्टिंग मध्ये मॉलिक्यूल हे शेतकऱ्यांसाठी नागरिकांसाठी या ठिकाणी उपलब्ध आहे. तर शेतकरी बांधवांनो, तुम्ही अजून व्हिजिट केलेली नसेल तर नक्की एकदा किसान प्रदर्शन मोशी या ठिकाणी व्हिजिट करा आणि पेंडॉल क्रमांक 8 मध्ये स्टॉल नंबर E162 ला जर तुम्ही आलात तर या ठिकाणी तुम्हाला ऑर्गिकॉन ॲग्रोटेक प्रायव्हेट लिमिटेड तुम्हाला पाहायला मिळेल आणि तुम्हाला सहकार्य केलं जाईल. धन्यवाद.